हे आज आहे बंड्याचा वाढदिवस. कुठून 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 नाही, कुठून सुरू करू? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. माहितीये मी खूप दिवस झाले गायब होती. खूप दिवस झाले ब्लॉग्स येत नाहीये. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही कुठे गायब झाली, युट्यूब बंद केलं का? बिग बॉसच्या पॉडकास्ट नंतर बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की ज्याच्यामुळे मला व्लॉग करता येत नव्हता किंवा तुमच्यापर्यंत व्लॉग पोहोचवू शकत नव्हते मी. पण आता असं नाही होणार. एवढ्या सगळ्या टाइम मध्ये झालं त्याच्यासाठी सॉरी. पण आपण आता परत आपले व्लॉग चालू करणार आहोत. आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल तर मी माझ्या घरी नाहीये. कारण माझ्या घराचं काम चालू आहे. म्हणून आई पण मुंबईला आहे, मावशीच्या घरी, जिला तुम्ही माझ्या मुंबईच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. आणि मी अलिबागमध्ये आहे. मी कुठे राहतेय, मी काय करतेय, मी कोणासोबत राहतेय, हे सगळे क्वेश्चन मार्क्स असतीलच. त्याची उत्तर या व्लॉग मध्ये पुढे तुम्हाला मिळतील. सो बघत राहा. सो मी जसं सांगितलं की मी सध्या पुरतं टँको स्टेज आहे अलिबाग मध्ये. तिथे डॉर्म्स अवेलेबल आहेत, रूम्स अवेलेबल आहेत. मी आता खाली गेल्यानंतर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन पण दाखवीन कुठे आहे ते. सो मी तिथे राहत होती आणि खूप माझ्या छान मैत्रिणी झाल्या आहेत. त्याच्यापैकी एक आमची किचन मध्ये घुसलेली आहे जेवण बनवायला. ते काय बनतंय ते मी दाखवते, एक मिनिट. ते एग फ्राय होत आहे. इथे कसली तरी तयारी झालेली आहे. काय बनतंय? अंड्याची ग्रेव्ही बनवणार आहे, कांदा टोमॅटो. इथे इथे बोलावं लागेल. तिथे असं पंचट. परत बोलावं लागेल. बाई. आता आम्ही बनवणार आहे अंड्याची ग्रेव्ही कांदा टोमॅटो मध्ये. तुझं नाव काय बिकॉज सांग? माझं नाव रेणुका सोनावले, बट परी सोनावळे म्हणून जास्त ओळखतात. सो तुम्हाला रेणू बोलायचंय? रेणू, आम्ही तर रेणू ताई बोलतो. आमच्याकडे आता इथे जेवण बनतंय. म्हणजे आम्ही नंतर मग सगळेजण जेवायला बसू. हे एक्झॅक्टली अलिबाग मध्ये कुठे आहे, तुम्हाला पण तुमच्या फॅमिली सोबत येऊन राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. पण लोकेशन कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शनही करेन की बाबा डिटेल्स काय आहेत ते. सो थोडक्यात सांगायचं झालं तर भरपूर गोष्टी झालेल्या म्हणून मी नव्हती अवेलेबल यूट्यूबवरती. पण आता प्रयत्न करीन मी की रेग्युलर ब्लॉग्स टाकीन आणि तुम्हाला रेग्युलर अपडेट्स देत राहीन. इग्नोरिंग द आंबा स्टेन गाईज, बिकॉज इट्स समर्स, इट्स आंबाचा महिना अँड यू कॅनॉट इग्नोर आंबा. सो तुम्ही बरेच वेळा मला मुंबईमध्ये बघितलं असेल, बरेच वेळा मला अलिबागमध्ये बघितलं असेल. दिस इज बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड माझ्या मावशीच्या घराचं आहे. हे आपलं अलिबागचं घर नाही आहे. आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बऱ्याच गोष्टी झालेल्या मागच्या महिन्यामध्ये. त्यातल्या 2 मेजर गोष्टी अशा की काही थोडे पर्सनल गोष्टी झालेल्या घरी, त्या नाही सांगाव्याशा वाटत आहेत. बट एव्हरीबडी इज फाईन नाव. एव्हरीबडी इज व्हेरी मच हेल्दी राईट नाव. आणि दुसरी चांगली गोष्ट इज की अलिबागच्या घराचं रेनोव्हेशन होत आहे. सो ते कसं होतंय, काय होतंय, हे मी ज्यावेळेस अलिबागला जाईन त्यावेळेस तुम्हाला दाखवीन. और मे बी वेगळा व्लॉग बनवीन त्याच्यावरती. पण हा व्लॉग थोडासा अलिबागमध्ये, थोडासा जिथे मी राहत होती 15 दिवस, थोडासा इथे मुंबईमध्ये. आता आपण काय करतोय इज की एवढं माझं ट्रॅव्हलिंग झालंय, कधी इकडे कधी तिकडे, की माझ्याकडे भरपूर छोट्या बॅगा झालेल्या आहेत. सो आपण ह्या अशा ज्या मोठ्या ट्रॉली बॅग्स असतात त्याच्यामध्ये सगळं सामान फिट करायचा प्रयत्न करतोय. सो लेट्स गो. बऱ्याच नवीन गोष्टी पण मी घेतल्या आहेत छोट्या छोट्या, बिकॉज वाय नॉट. त्याच्यामधली एक छोटी गोष्ट इज दिस इज व्हेरी क्यूट. मला अशा क्यूट गोष्टी घ्यायला आवडतात ज्याचा काही मतलब बनत नाही, त्यात कायच ठेवू शकतो तुम्ही. लाईक आवकाडो पाउच विच इज लाईक ती लहानपणी पट्टी यायची ना तशी. सो या,
बाकी आय हॅव मिस्ड यू गाईज सो 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 मच की मी काय सांगू तुम्हाला की मला असं खूप खूप बोलावं असं वाटतं की मी कुठून 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 नाही कुठून सुरू करू हे मला समजत नाहीये. बट नॉनदलेस वी आर बॅक आणि हा व्हिडिओ येणार आहे ट्यूसडेला. सो भेटूया ट्यूसडेला. जामच सामान है गाइस, इतना सामान किधर रखूं मैं इतना सामान. ऊपर से मेरा हड्डी भी बीच में फ्रॅक्चर हो गया था उंगली का. खूप साऱ्या गोष्टी घडल्या म्हणजे कुठून सुरुवात करू मी मला तेच समजत नाहीये. बट nonetheless don't need to worry about anything. मी डॉम मध्ये राहत होती त्यावेळेस मी काय काय म्हणजे माझी प्लेट, माझं मग, माझे ग्लासेस, माझे स्ट्रॉज सगळंच घेऊन फिरत होते मी, लाईक लेजिट. त्या पोरी पण मला म्हणायच्या की अरे ताई एवढं सगळं कसं घेऊन फिरते तू. मी कायच सांगू. सो या. आणि आता ह्याच्यामध्ये आपण उरलेल्या गोष्टी आपल्या ठेवूया फॉर टाइम बिंग. ही आज मी नवीन घेतली आहे. सो शुभारंभ झालेला आहे हिचा. बाकीच्या सगळ्या बॅग्सने माझे सगळे शिफ्टिंग बघितले, घर चेंज बघितले. दिस इज माय न्यू बॅग. हिला सगळं काही बघायचंय. बट आय लाईक द कलर, इट्स क्यूट. सो या, 2 bags packed. सो या व्लॉगसाठी एवढंच. आणि हो, मी मनापासून खूप खूप सॉरी बोलते कारण मी कन्सिस्टंट नव्हती आणि गायब होती मध्ये मध्ये. पण आता तसं होणार नाही, आता मी गायब होणार नाही आणि मी रेग्युलरली व्लॉग्स टाकत राहीन. आणि तुम्ही पण माझे असेच व्लॉग्सला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आपण असेच व्लॉग्स नक्की घेऊन येतो दर ट्यूसडे आणि फ्रायडेला. आणि हो, जसे तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट करत आहात तसंच पुढेही करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली जेवढी मोठी फॅमिली होईल तेवढा मला खूप खूप आनंद होईल. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.